तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एस टी फिल्ममध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण चालू केलं आहे 9:25ला। मागाशीच ऑर्डर पडली 2 मिनिटापूर्वी। तर आलं आता पहिल्या पिकअपला। काल बघितलं ना कशी धावपळ झाली, आपल्याला लय धावपळ झाली। आज आपण लांबची ऑर्डर घेणार नाही जर टार्गेट मारायचं असेल तर, आणि जर डेली टार्गेट मारायचं असेल आपल्या 1600चं तर भेटेल ती ऑर्डर उचलायला लागेल 100ची किंवा काही मला काही कळ नाही की आज टार्गेट मारू म्हणजे उबेरचं टार्गेट मारू का आपलं स्वतःचं 1600चं टार्गेट मारू, बघू जसे ऑर्डर पडतील त्या हिशोबाने मूड चेंज होईल मला। पण काल भाऊ लय पळवलं, काल 2-3 तास वाया गेले नाही तर भाऊ 7पर्यंत घरी असतो आपण आज। तर बघू आज आपलं 1600चं कधी टार्गेट होते। आता हे पहिले जवळच ऑर्डर आहे, भेटूया दुसऱ्या ऑर्डरला। चला, वाजले तर 10:57, 11 वाजायला आले आणि 300 रुपये झाले। 4च ऑर्डर झाले उबेरचे। काय होईल आज? मला काय वाटते, टार्गेट होईल उबेरचं का आपलं 1600चं होईल टार्गेट, आपलं पर्सनल टार्गेट जे डेली मेंटेनन्स आहे ते CNG सगळं सोडून। तर काय बी होय ना, आपण दोन्ही करायचं आहे। जसं ऑर्डर पडतील जी पडेल ती उचलायची। ओला, रॅपिडो, मीटर, एक जण मीटरने भेटलेलं 60 रुपये झाले, ते सोडले। ते एक जण तिकडनं भेटला, इकडे डॉमिनोज आहे, डॉमिनोज पाशी सोडला। आता इकडे दिसते का डॉमिनोज आहे, इथे डॉमिनोज आहे, दिसला जास्त बघू नये। तर बघूया आज टार्गेट होतं आहे का आपलं पर्सनल टार्गेट होतं आहे। चला, 500ला 20 रुपये कमीत, 500 रुपये धरू आपण। वाजल्यात 12। तर आता एक सीन असं झालं की एक कस्टमर होतं की सोसायटीपर्यंत त्यांचं नाही का पिकअप होतं, मला सोसायटीच्या आतमध्ये ये म्हणत होतं। म्हणलं नाही, जिथं पिकअप आहे तिथं जायचं, नाही तर बिंदास कॅन्सल करा। म्हटलं काय हरकत नाही, गप आला। आता चाललाय बघा आपल्या शिनार नाही करायचं भाऊ, कारण आम्ही 1-2 किलोमीटर पिकअपला येतो। त्यात बी तुमचं म्हणणं आहे की अजून पिकअपला या, पिकअपला पैसे लावले तर चालेल का? म्हणून असं कसं लेड्यात कळत लोक शहाणं बनायचं। तर बघू, 12 वाजलेत, 7 ऑर्डर झालेत उबेरचे। एक चांगली गोष्ट आहे, 8वी पडली। आता एक ऑर्डर पडली ती ड्रॉप झाली, 8 ऑर्डर झालेत आपले। अजून 2 ऑर्डर करायचे की उबेरचा पहिला स्लॅब कंप्लीट होईल। आणि डोक्यात नाही की उबेरचं हे करायचं टार्गेट वगैरे, मग तो होत चाललं आहे तर करायला काय हरकत नाही। पण बघू, जर मोठी ऑर्डर पडली रॅपिडो किंवा ओलाची तर उचलणार ना भाऊ, का नाही सोडणार? का सोडणार? कोणाला नको पैसे सगळ्यांनाच पाहिजे, किंवा मीटरने कोणी भेटू दे, कुठेही कुठलेही पडू दे, उचलणार आज। कारण आला उशिरा, एडिटिंग रे, रात्री एडिटिंग करायला लागतं त्यामुळे उशीर होत आहे। ब्लॉग नसन बनवत ना तर लवकर उठलो असतं, लवकर आलो असतं पहिल्यासारखं। हे काय हरकत नाही, 2 काम एक संगत करायला लागतं त्यामुळे वेळ लागतो, काय हरकत नाही। पण टार्गेट करून जातोच ना भाऊ आपण आपलं। तर वाजलं तर 12:08, भूक तर अजून लागली नाही कारण घरनंच नाश्ता करून आलतो। तर बघू आता एक अर्धा-1 तासाने भूक लागणार, 1 वाजता जेऊ कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 7ला। आशा आहे की लवकरच छोटीशी ऑर्डर पडावी, छोटी काय होईना, टार्गेट ते कंप्लीट करू। 20 जर झाले तर मग 3-4 वाजेपर्यंत पुढचे 5 बी करून टाकू, दुसरा स्लॅब बी करू। 20 ऑर्डरला 300 रुपये इन्सेंटिव्ह आहे, आणि 25 ऑर्डरला म्हणजे 20 केले की 300 रुपये इन्सेंटिव्ह भेटणार। म्हणजे पुढं अजून 5 केले की अजून 100 रुपये वाढणार, म्हणजे टोटल 25 केले की 400 रुपये। पहिला स्लॅब 300, दुसरा स्लॅब 400। तर लवकर झाले 20 ऑर्डर तर 300 रुपये भेटतील। मग पुढचे 5 ऑर्डर बी मारेन मी घरापाशी आपल्या, आणि मग अजून 100 रुपये इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला। हे 4-5 ऑर्डरचे होईल 200-250 रुपये, आणि ते 100-350 रुपये होतात। आणि हे काय होईल ते 700-800 रुपये। बघायला गेलं तर 1300-1400 रुपये होतात। 100-200 होतील ते आपले होतच तिकडनं कसं बी बघायला गेलं तर, कसेही पैसे होत्यात, करणार पाहिजे फक्त। तर बघू आता पुढची ऑर्डर कधी पडते करायची। चला, जेवण झालं आहे, वाजलेत 1:50 आणि ऑर्डर 10 झाल्यात, आणि टोटल अमाऊंट झाली ती 680 रुपये झालेली आहे। म्हणजे की ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे 700 रुपये धरू आपण, 20 कमी 700 झाल्या। 2 वाजल्यात आणि ऑर्डर 10 झाल्यात, की अजून 10 करायचे की अवघड दिसते। पण जर छोट्या पडल्या की ठीक आहे, होऊन जाईल, काय हरकत नाही। आता तर अवघड दिसते कारण 2 वाजले, 4 नंतर ऑर्डर पडतील, 2 तास आरामी। जर पडले तर करूच नक्की। तर बघू टार्गेट होतं आहे का 1600 होते आज।
काय होते बघू. सर मध्ये आणि वाजल्यात 4:40 आणि उबेरचे झाले 15 ऑर्डर, अजून 5 ऑर्डर करायच्यात आणि टोटल अमाऊंट जर बघितले 1100 रुपये काहीतरी झाले. जर टार्गेट आपलं डेलीचं बघितलं तर 500 कमी आहेत आणि उबेरला बघितलं तर 5 ऑर्डर कमी आहेत. 5 ऑर्डर 500, हे बी करायचे ते बी करायचे. आता 5च झाले आहेत ना, करू काय हरकत नाही. किती झाले? 4:40, 5 झाले, 6, 7, 2 तास, 7 वाजच्यात घरी जायचं आपल्याला. 2 तासात 5 ऑर्डर होतील का? काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर असं डोक्यात चालले 2 तासाच्यात 5 ऑर्डर करून घरी जायचे. 1600 बी झाले पाहिजे आणि उबेरची 20 ऑर्डर बी कंप्लीट झाले पाहिजे. इन्सेंटिव्ह बी भेटला पाहिजे. 1100 ना, 13, 14, 15, 16 होतात, 1700-1800 होतात. पण जर उबेरचं टार्गेटमध्ये उबेरचं जर टार्गेट कंप्लीट केलं तर होईल. तर बघू आता काय होतं काय नाही. मला एक ऑर्डर पडलेली आता पण कॅन्सल झाली. काय हरकत नाही, पडल, वेळ वाट बघत बघतो. 5:50, 6 वाजायला आल्यात. आपण आता आलो वानवडीला आणि 18 ऑर्डर झालेत. अजून 2 ऑर्डर मारायच्यात. काय वाटतं 1 तासभरात 2 ऑर्डर मारून घरी जाईल का? आणि महत्त्वाचं म्हणजे की टार्गेटच्या नादात आपल्या डेलीचं टार्गेट विसरू नका. 1600 बी करायच्यात आपल्याला. आणि जर 1600च्या वर जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पैसा कोणाला नका. जास्त करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण कमी होऊन द्यायचं नाही भाऊ. टार्गेट मारायचं, पण समजा टार्गेट मारता 1200-1300 झाले, मग प्रत्येक ऑर्डर 40-40 पडली. आणि समजा तुम्ही सकाळी 8-9 वाजता आला आणि 10-12-2 वाजेपर्यंत कधी होतं, कधी लक लागतो. तर 12-2 वाजेपर्यंत जर समजा तुमचं झालं 20 ऑर्डर आणि झाले तुमचे 1000-1200 रुपये, जास्तीत जास्त 1300 रुपये समजा, तर आपले वरचे 300 रुपये राहतात ना. मग लगेच घरी नका जाऊ, ते 300 बी करा. हे माझं टार्गेट आहे. 1600 मी घेतलं, तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा 1500 करायचं होतं, 1600 करतं. हळूहळू वाढवणार मी. सध्या तरी 1600 ठेवलं. तर आपले तुम्ही बी एक काहीतरी टार्गेट ठेवा. तुम्ही नवीन असाल तर मी तर म्हणतो 2चं ठेवा. सगळं जाऊन 2, माझं सगळं जाऊन 1000 आहे. 1600 केलं तर सगळं मेंटेनन्स जाऊन 1000 रुपये राहतात. मेंटेनन्स लय भाऊ आपल्याला, गाडी हे ते पार्किंग बिर्किंग लय काय काय. आणि मेंटेनन्समध्ये 200 रुपये सेविंगमध्ये जातात. म्हणजे 400 रुपये मेंटेनन्स झाला. CNG 300, 100 जेवण. पुढं जायचं आहे उंडरी नको, उंडरी नाही पाहिजे आता आपल्याला. पाहिजे आता कात्रेच. कसे बी 2 ऑर्डर होत्यात, काय विषय नाही. बघू कधी पडतं तर नाही. चला मित्रांनो, आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आणि आपण रिक्षात येऊया. अरे रे, लाईट्स प्लीज. आपले नॅचरल लाईट्स आहेत आपल्याकडं. तर ऑर्डर कंप्लीट झाले, टार्गेट आपलं कंप्लीट झालं आहे. वाजल्यात 7:10. लय पळावं लागलं, काय हरकत नाही. टार्गेट कंप्लीट झालं ते महत्त्वाचं आहे. आणि 1600 प्लसच झालेलं आहे. तर एंडला टाकणच मी. तर आय होप आजचा हा ब्लॉग आवडला असेल. आणि जे कोण म्हणतं ना नाही बाबा हो टार्गेट 1000 रुपये मिळत नाही, त्याला हा ब्लॉग दाखवा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चलो बाय.